धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थांवर भडकले। गावकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहिणीसह इतर योजनांचा उल्लेख करत अजितदादांचा संताप। अजित पवारांचं लाडकी बहिणीवरील वक्तव्य म्हणजे मस्ती। उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका। 1.5 हजारांना लाडक्या बहिणींची घरं कशी चालणार, ठाकरेंचा सवाल। ग्रामीण भागातील तशी बोलीभाषा, पण आम्ही कुठे काटकसर केली का? टीकेनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण। पैशाचं सोंग करता येत नाही। काल दौऱ्यावेळी अजित पवारांचं हे वक्तव्य। अतिवृष्टीमुळे भयानक संकट, इथे पैशांचा विषय महत्त्वाचा नाही। काटकसर करू पण शेतकऱ्यांसाठी हात आखडता घेणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। छगन भुजबळांकडून येवल्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। महाराष्ट्रानं अनेक अशा संकटांना तोंड दिले। भुजबळांची प्रतिक्रिया। तर व्यथा सांगताना नुकसानग्रस्त शेतकऱ्याला अश्रू अनावर। महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान पावसामध्ये वाढ होणार। दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नद्यांना पूर येण्याची शक्यता। प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांच्या विधानाशी मी असहमत। आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, भुजबळांचा विरोध। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना जामीन। पुणे पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर आता पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर।